नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. कधी असं झालंय का? तुम्ही काही चूक करत नाही, तरीही कोणीतरी तुम्हाला टोमणे मारतो. तुमच्या कामाची किंमत करत नाही, सार्वजनिकपणे तुमचा अपमान करतं. तर आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत, जो खूप लोकांच्या मनात दडलेला असतो. कधी तुम्हाला असं वाटतं का, मी शांत राहतो म्हणून लोक मला गृहीत धरतात. मी काहीच बोलत नाही म्हणून माझा अपमान करतात. घरात असो, नात्यात असो, ऑफिसमध्ये असो किंवा समाजात काही लोक असे असतात जे सतत टोमणे मारतात. तुमचं काम कमी लेखतात आणि तुमचा आत्मसन्मान हळूहळू कमी करतात. आजचा हा व्हिडिओ अपमान सहन करायला शिकवणारा नाही, तर अपमान थांबवायला शिकवणारा आहे. तर बघा, सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. जो स्वतः खुश आहे तो कधीच दुसऱ्याचा अपमान करत नाही. जे लोक सतत अपमान करतात त्यांच्या आत काहीतरी कमी असते. कधी अहंकार, कधी असुरक्षितपणा, कधी स्वतःचं अपयश. पण त्याची शिक्षा तुम्ही भोगायची नाही. तुमची शांतता तुमची कमजोरी नाही, ती तुमची ताकद आहे. पण शांतता आणि सहनशीलता यात फरक आहे. सगळं सहन करणं हे चांगुलपणाचं लक्षण नाही. आपण सगळं सहन करत राहतो तर आपण चांगले होऊन जाणार नाही. त्यांना उत्तर द्यायला शिका. नियम पहिला, प्रत्येक अपमानाला उत्तर देऊ नका. मी आता तुम्हाला सांगितलं की उत्तर द्यायला शिका, पण प्रत्येक अपमानाला उत्तर द्यायचं नाही. कारण पहिली चूक आपण काय करतो, प्रत्येक अपमान मनावर घेतो. कधी लगेच उत्तर देतो, कधी रडतो, कधी स्वतःलाच दोष देतो. पण लक्षात ठेवा, काही लोक तुमच्या प्रतिक्रियेसाठीच तुमचा अपमान करतात. म्हणजे त्यांना मजा येते. तुम्ही चिडलात, त्यांना असं वाटतं मी हिचा अपमान केला किंवा याचा अपमान केला, तर आणि तुम्हाला जर त्याच्यावरती राग आला तर त्यांना मनामध्ये खुशी होते, ते जिंकतात. तुम्ही दुखावलात, ते जिंकतात. त्यांना आनंद होतो की मी याचा अपमान केला आणि याचं मन दुखावलं असं त्यांना वाटतं. म्हणून इथून सुरुवात करा. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देणं बंद करा. कधी कधी गप्प राहणं हे सर्वात जोरदार उत्तर असतं. मनात म्हणा, तुझे शब्द माझी किंमत ठरवत नाही. आपल्या मनाला सांगा की म्हणजे समोरच्याचे शब्द जे असतात ना, ते आपली किंमत ठरवत नाही. आपली किंमत आपल्या स्वतःवर अवलंबून असते. नियम दुसरा, योग्य वेळी शांतपणे बोला. म्हणजे सतत गप्प राहिला तर लोकांना सवय लागते. म्हणून जेव्हा अपमान पुन्हा पुन्हा होऊ लागेल तेव्हा शांत पण ठाम शब्दात बोला. ओरडून नाही, भांडून नाही, पण फक्त इतकंच, असं बोलणं मला आवडत नाही. त्यांना सांगा, असं बोलणं मला आवडत नाही, कृपया माझ्याशी नीट बोला. तुमचं मत सांगा, पण अपमान करू नका. हे बोलताना तुमच्या तोंडावर आत्मविश्वास राहू द्या. डोळ्यामध्ये भीती नको ठेवा. लक्षात ठेवा, तुम्ही जर तुमच्या सीमा ठरवल्या नाहीत तर लोक सीमा ओलांडतात. म्हणून स्वतःच्या सीमा आपण तयार करायला पाहिजे. नियम तिसरा, स्वतःची किंमत स्वतः ओळखा. खूप वेळा अपमान बाहेरून नाही दुखवत, तो आतून दुखवतो. म्हणजे समोरचा आपला अपमान करतो तर आपल्याला ते काही वाटत नाही, पण आपल्या मनात त्याचं कुठे ना कुठे असतं. आपलं मन दुखवलं जातं, कारण आपण स्वतःवर शंका घेतो. मी खरंच काहीच नाही का? मी कमीच आहे का? तर हे सगळं खोटं आहे. तुम्ही जे करता ते कोणाला दिसो वा न दिसो, त्याची किंमत आहे. घर सांभाळणं, नाती जपणं, जबाबदाऱ्या उचलणं हे छोटं काम नाही. दररोज स्वतःला सांगा, मी महत्त्वाची आहे, माझं अस्तित्व मौल्यवान आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला मान देता तेव्हा इतरांचं वागणं आपोआप बदलतं. नियम चौथा, अपमान करणाऱ्याला समजून घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, अपमान करणारा माणूस आतून खूप कमकुवत असतो. तो स्वतः समाधानी नसतो, म्हणून दुसऱ्याला कमी दाखवतो. म्हणून स्वतःला विचारा,
मी का त्रास करून घ्यायचा अशा माणसाच्या शब्दांनी जो स्वतःच स्थिर आहे. सहानुभूती ठेवा, पण स्वतःवर अन्याय नको. नियम 5. गरज असेल तर अंतर ठेवा. जर गरज असेल म्हणजे आपल्याला जर गरज पडली तर त्या माणसांपासून दुरावा निर्माण करा. सगळ्यात महत्त्वाचा नियम, सगळ्यात कठीण आहे हा नियम, पण सगळ्यात महत्त्वाचा सुद्धा आहे. सगळ्या नात्यात टिकून राहणं गरजेचं नसतं. जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला दुखवत असेल तर थोडं अंतर ठेवा. याचा अर्थ द्वेष नाही, याचा अर्थ आत्मसंरक्षण. तुमची मानसिक शांती सर्वात महत्त्वाची आहे. मित्रांनो, अपमान सहन करणं हे संस्कार नाही, स्वतःचा मान जपणं ही खरी ताकद आहे. आजपासून ठरवा, मी शांत राहीन पण कमजोर नाही राहणार. मी समजूतदार असेन पण स्वतःवर अन्याय होऊ देणार नाही. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.